आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या भारत देशाचे पहिले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो। त्यातलाच एक भाग म्हणून गेल्या 5 सप्टेंबरला हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम आपल्या या संकुलामध्ये व्हायला पाहिजे होता, परंतु ईद के मिलाद ही गॅजेटेड हॉलिडे जाहीर झाल्यामुळं त्या ठिकाणी हा कार्यक्रम आपण आज घेतो आहोत। शिक्षक आणि शिक्षण या गोष्टीची, या प्रक्रियेची जर उकलन करायची असेल तर शिक्षकाच्या माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया ज्या वेळेला राबते त्यावेळेला शिक्षक या शब्दामध्ये शिक्षक या समाजातील घटकामध्ये समाजाचं परिवर्तन करायची एक ताकद आहे असं माझ्यासारख्याला वाटतंय। त्याचं कारण असं आहे की माणसाचं जीवन ज्या जडणघडणीतून होत असतं त्या जडणघडणीला दिशा द्यायचं काम शिक्षक करतात। शिक्षक काय करू शकतो हे आपल्याला आपले पहिले राष्ट्रपती म्हणून एक शिक्षकच, आपल्या भारत देशाचे पहिले राष्ट्रपती ज्या वेळेला झाले त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की शिक्षक या शब्दामध्ये काय ताकद आहे। या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम, हा शिक्षक दिनाचा जो उपक्रम आहे तो आपल्या संकुलामध्ये आज आपण करतो आहोत। संस्थेच्या वतीनं प्रत्येक वर्षी आपण इथं या संकुलामध्ये प्राथमिक विभागापासून सिनियर कॉलेज पर्यंत जे शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक या सर्वांचा शिक्षक दिनाच्या निमित्तानं सत्कार केला जातो, तो कार्यक्रम आज आपण करतो आहोत। आपला सगळ्यांना मी एक सल्ला देईन की माणसाचं जीवन, माणसाचा एकंदरीत हा जो भाग आहे माणूस म्हणून समाजामध्ये ज्या वेळेला तो वावरतो त्यावेळी तुम्ही आम्ही शिक्षकांनी आपलं जीवन हे आनंदी आणि समाधानी ठेवावं अशा प्रकारचा सल्ला मी तुम्हाला आज देणार आहे। त्याचं कारण असं आहे की समाजामध्ये आपल्यापेक्षा गरीब माणसं राहतात याची जाणीव आपल्याला नसल्यामुळे हा प्रकार घडत असतो। म्हणून माझा सल्ला तुम्हाला सगळ्यांना असा आहे की आपण नेहमी जीवनाकडे सकारात्मक पहा आणि आपलं जीवन हे आनंदी आणि समाधानी जगण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा अशा पद्धतीची विनंती करतो। मला इथं प्रास्ताविक करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संयोजकाचा आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द बोलतो। धन्यवाद। शब्दांनी ज्ञान